विश्वात माप नाही तुझ्या गुणाच्या राशी पडल्यात ठाई ठाई चारित्र्य माणसाचे सगाडताना पाऊल मातीत गाडली तू इथली हुकूमशाही अखिल विश्वाला करुणा मैत्री समता बंधुत्व हा संदेश देणारे बाबासाहेबांचे प्रथम गुरु विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी त्रिवार पंचांग प्रणाम करतो। तदनंतर मोरदाळलेली मनगट परजून गुलामांचं स्वतंत्र स्वराज्य स्थापन करणारा कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो। आणि तदनंतर ज्याने शिवरायाची समाधी शोधून प्रथम शिवाजी जनतेसमोर आणलाय, शिवजयंती सुरू केली आणि हजारो वर्षाची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं असे ते बाबासाहेबांचे दुसरे गुरु क्रांतिबा ज्योतिराव फुले यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो। तदनंतर
ज्याने समाजाच्या शेवटल्या माणसाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपल्या राजसत्तेचा उपयोग केला, असे ते श्रीमंत राजे, पिलर ऑफ द डेमोक्रेसी, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होत. तदनंतर चालतं बोलतो विद्यापीठ संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. आणि ज्याने भारतापासून तर रशियापर्यंत जगाला ठणकावून सांगले की अरे ही पृथ्वी, ही धरती सापाच्या फड्यावर तरली नसून ती श्रमिकांच्या, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे, असं सांगणारे साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. आणि ज्यांनी बाबासाहेबांचा शब्द आणि शब्द काव्यबद्ध करून, लयबद्ध करून वाडी, वस्त्यात, तांड्यात, पाड्यात, बेड्यात, दरीगिरी केंद्रात पोहोचवण्याचं काम केलं, असे ते आम्हा कवी गायकांचे महाकवी गुरु वामनदादा कर्डक, राजानंद गडफायले, नागोराव पाटणकर, लक्ष्मण राजगुरू त्यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. आणि या महामानवांना जन्म देणाऱ्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, योगमाता मातोश्री भीमाई, ज्ञानमाता सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, फातिमा बीबी, मुक्ता साळवे, तुमची माझी माय, सूर्याची सावली रमा माऊली यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. आणि सिद्धार्थाला गृहत्यागाची परवानगी देणारी माता यशोधरा यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. आणि या तमाम महामानवांच्या विचारांची गोळाबेरीज नव्हे तर जातीच्या रोगानं जर्जर झालेल्या भारताला लागलेला शेवटला प्राणवायू, विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, धम्ममेघ, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक. बंधूजनो, आज आपल्या उमरी गावामध्ये दुसऱ्या बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं. त्याकरिता महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ज्यांचं नाव गाजते असे ते वक्ते सन्माननीय दादासाहेब शेळके, भीम टायगर सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, त्याचप्रमाणे आणखी आमचे आदरणीय अरुण आळणे साहेब यांचे सुद्धा या ठिकाणी यथोचित भाषण झाले. त्याचप्रमाणे या परिषदेला सांस्कृतिक कार्यक्रमासाठी या ठिकाणी बोलवण्यात आलं ते महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका धम्मज्योती शिंदे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका निशा धोंगडेजी, आणि मी आपला पामर, आपला सेवक मनोज राजा गोसावी आम्हा या ठिकाणी बोलून आपल्या सेवेची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आणि अधिक वेळ न घेता आयोजन समितीचे सुद्धा आभार मानून, धन्यवाद मानून कार्यक्रमाला सुरुवात करतो. कारण नावं जर घेतली तर भरपूर उशीर होईल, म्हणून अधिक वेळ न घेता कार्यक्रमाला सुरुवात करतो. Thank you.
पूजने को तो पाव बहुत है, पूजने को तो पाव बहुत है, गौतम जैसे पाव नहीं। अरे ये दुनिया में तो गाँव बहुत है, महू के जैसा गाँव नहीं। दुनिया में गाँव तो बहुत है, महू के जैसा गाँव नहीं। पूजने को तो पाव बहुत है, गौतम जैसे पाव नहीं। ये दुनिया में तो गांव बहुत है, मगर महू के जैसा गांव नहीं। बोलत चालत राहा, मला मुकी माणसं आवडत नाही, चालत बोलत चरत भिक्कवे चारिकन. बुद्धाने सुद्धा भंतेजींना सांगलं होतं, एका जागेवर बसू नका, चालत राहा, बोलत राहा. जय भीम. म्हणून विनंती करतो, तुम्ही सुद्धा बोलत राहा. कदाचित मी चूक सांगत असेल तर तुम्ही मला सांगायला पाहिजे, तू चूक सांगतो रे बाबा, हे असं नाही, असं आहे. 56 वर्षापासून तेच होऊ देऊ नका, बोलत राहा. गाडगे बाबाचं कीर्तन कसं होतं, गाडगे बाबा वरून विचारायचे, तुम्ही देव पाहिला का? खालचे लोक म्हणायचे नाही. तसंच आपलं कीर्तन आहे, हे आधुनिक कीर्तन आहे. म्हणून म्हणतो बोलत राहा. पूजने को तो पाव बहुत है, गौतम जैसे पाव नहीं. ये दुनिया में तो गाँव बहुत है, महू के जैसा गाँव नहीं. अरे छाव तो हमने बहुत है देखी, पीपल जैसी छाव नहीं.
और ये दुनिया में तो राव बहुत है, मेरे भीम के जैसा राव नहीं। दुनिया मेरा क्या बात है? मेरे भी मेरा जैसा राव नहीं। अन्याय तुडवला त्या चीड बुद्धापासून तर गाडगे बाबापर्यंत, बुद्धाला, बाबासाहेबाला, शिवाजी राजाला, शाहू महाराजाला कोणीही पत्र पाठवलं नव्हतं की तुम्ही या हो आणि असं काम करा. पाठवलं होतं का पत्र? नाही. स्वयंप्रेरणेनं तयार झालेत. चीड, ज्या माणसामध्ये चीड नाही तो माणूस जिवंत असून सुद्धा मुर्दा आहे, मेलेला आहे. म्हणून चीड येऊ द्या. ह्या महामानवांना चीड आली आणि आमचं कुत्र्या मांजरासारखं जगणं पाहून त्यांना चीड आली आणि आम्हाला माणूस बनवलं. म्हणून म्हणतोय अन्याय तुडवला त्या टाक टाक. एक एक शब्द अन्याय तुडवला, अन्याय तुडवला त्या पायाला वन. अन्याय, अन्याय तुडवला त्या पायाला वंदना. भगवे दिसते सगळीकडे, काशाय दिसत नाही. ते जे भगव दिसत ते बुद्धाचंच आहे असं नाही. भगवे दिसते सगळीकडे, काशाय दिसत नाही. बहुजन हिताय, बहुजन सुखाय दिसत नाही. मनोद राजा धर्तीवर बुद्ध भीमाच्या नंतर अबे पाय धुवून प्यावे असे पाय दिसत नाही. अन्याय तुडवला त्या पायाला वंदना. अन्याय तुडवला त्या पायाला वंदना. अन्याय तुडवला त्या पायाला वंदना. विश्वरत्न भीम, त्या विश्वरत्न भीमरायाला वंदना.
अन्याय तुडवला त्या पायाला वंदना, विश्वरत्न भीमरायाला वंदना. स्पर्शाने युगंधराच्या माती ही कणक झाली, माझ्या फाटलेल्या शब्दांना सोन्याची चमक आली. क्या कहले दादा बहुत अच्छे. स्पर्शाने युगंधराच्या माती ही कणक झाली, अरे माझ्या फाटल्या शब्दांना मोत्याची चमक आली. भीम जन्माने मनोज राजा पांगच आमचा फिटला रे, जोहार करणाऱ्या माणसात मर्दाची धमक आली. पहिलं कळव आहे का? हे विश्व जागवाया, हे विश्व जागवाया तो पायी चालला. देखो रे भाई, लोक नुसतं तबलीन ढोलकी ऐकायसाठीच नाही आले, शब्दही लोकांना समजले पाहिजे. बेशक. कारण क्या बात है, महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका निशा धोंगडे यांच्याकडनं पार्टीला 100 रुपये नव्हे, ते माझ्यासाठी 1 लाख रुपये किमतीचे आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शब्द समजणं महत्वाचं आहे. तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. बुद्धाचे विचार, फुल्यांचे विचार, बाबासाहेबांचे विचार हे माणसाला शहाणे करण्यासाठी आहेत. म्हणून बुद्ध सुद्धा ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर ते मी लोकांना सांगावं की न सांगावं हा विचार केला, परंतु बुद्धांनी ठरवलं की नाही, आपल्याला जे समजलं ते इतरांना सांगलंच पाहिजे. आणि म्हणून बुद्ध विश्व जागवाया तो पायी चालला. हे विश्व जागवाया तो पायी चालला. त्या बुद्ध गौतमाच्या पायाला वंदन. त्या बुद्ध गौतमाच्या पायाला वंदना. शेवट सादर करतोय. बोलताना अशासाठी भीम माझा जुबा झाला. बोलताना अशासाठी भीम माझा जुबा झाला. या दिशाहीन दिनासाठी दिशा घेऊन उभा झाला. ज्याला माणूस पण नाकारिले, सर्व अंगाने धिक्कारले, त्याला मनुष्यत्व देऊन या
माणसातील खुदा झाला. काय त्या माणसात खुदा झाला. माणूस की देव खुदा सादर करतोय. मनोज राजा वाहिली पालखी जीवन मनोज राजा वाहिली पालखी जीवन ज्यांनी फुले शाहू आंबेडकरी विचाराची पालखी वाहिली ते पालखीचे भोई खऱ्या अर्थाने ही चळवळ सुरू करणार आहे. जे जे दादासाहेब होऊन गेलेत, वामन दादा, भीमराव कर्डक, राजानंद गडपायले, लक्ष्मण राजगुरू, नागोराव खटणकर अशी खूप नावं आहेत. त्या सगळ्यांची नावं घेणे शक्य होणार नाही, परंतु त्यांनी हा वसा आमच्यापर्यंत पोहोचवला आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. म्हणून ही पालखी वाहणारे भोई सुद्धा महत्वाचे आहे. म्हणून मला म्हणायचं काय, ज्यावेळी समाज प्रगल्भ नव्हता, आर्थिक ताकदीने सुदृढ नव्हता, त्यावेळी 5 पैशाची अपेक्षा न करता गावोगाव जाऊन प्रबोधन करणारी ही माणसं. आता आम्ही प्रबोधनाचे किती सांगतो? 1 लाख, कोणी कोणी तर 5 लाख घेतात. मला तिकडे जायचं नाही. 1 लाख 80,000, 70,000, 70,000, 1,80,000 घेणारे बाबासाहेब सांगू शकत नाही, फुल्यांची विचारधारा सांगू शकत नाही. म्हणून मला म्हणायचं, अन्याय अत्याचार वेशीला टांगू शकत नाही. अन्याय अत्याचार वेशीला टांगू शकत नाही. अरे स्वाभिमानाने आपले हक्क मागू शकत नाही. मनोज राजा लाखो रुपये सुपारी घेणारे कवी गायक बाबासाहेब विकू शकतात, बाबासाहेब सांगू शकत नाही. लाखो रुपये सुपारी घेणारे गायक बाबासाहेब विकू शकतात, बाबासाहेब सांगत नाही. वामनदादा प्रबोधन करता करता मेले, शेवटी उपाशी मेला. समाजाने मेल्यानंतर मात्र डोक्यावर घेतलं, जिवंतपणे नाही. म्हणून एक कवी या नात्याने ह्या तमाम माझ्या गुरुजनांना हे शेवटचं गीत कडवं सादर करतो. ऐका. मनोज राजा वाहिली पालखी जीवन मनोज राजा वाहिली, मनोज राजा वाहिली पालखी जीवन भर
त्या राजानंद वामन, त्या राजानंद वामन, त्या राजानंद वामन, नको रे, त्या राजानंद वामन भोयाला वंदन. अन्याय तुडवला त्या पायाला वंदना, अन्याय तुडवला त्या पायाला वंदना. विश्वरत्न भीम, त्या विश्वरत्न भीमरायाला वंदन.